तसं मला वाटतंय आई वडील आणि आजी आजोबा वयोवृद्ध मंडळीत यांच्यात सुद्धा एक पांडुरंग आहे तो ओळखता आला पाहिजे आणि ती वारी शिकवते आपल्याला. जसं आपण वारकरी म्हणून बाहेर मिरवतो तसंच आपल्या घरात सुद्धा या वारकरी आपण असण्याचे काही गुण दिसले. त्याच्यातला एक गुण म्हणजे सामुदायिक कुटुंब पद्धती आहे. माझ्या आजीने मी जन्मावा म्हणून माझं नवस केलेला होता. त्यात आई वडिलांचाही समावेश व्हायला पाहिजे, आजी आजोबांचाही समावेश व्हायला पाहिजे आणि फक्त त्यांना जवळ ठेवून फायदा नाही, तर त्यांच्या श्रद्धेने त्यांची आपण थोडी सेवा केली पाहिजे. किंवा आजच्या जगात फक्त सेवा म्हणजे आपण हातपाय दाबणे असं नाही. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. खरं तर 3 वर्षापासून आम्ही वारीचं कव्हरेज करत असतो, वेगवेगळ्या वाऱ्यांना भेटी देत असतो आणि जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा तुमची एनर्जेटिक अशी फुगडी सुरू होती आणि खूप छान वाटलं. तुमची वारी कधीपासून सुरू झाली आहे? 1997 पासून वारी आपली चालू आहे. आळंदी ते पंढरपूर जय हनुमान दिंडी या नावाने आम्ही सामील आहोत. कैलासपती भोलेनाथ यांच्या कृपेने जय हनुमान पाय दिंडी घाट नांदूर या नावाने सामील आहेत आम्ही. म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच दिंडीला येत होता? हो हो हो. तुमचा बालपणीचा एखादा काही प्रसंग तुमच्या वडिलांसोबत किंवा आजोबांसोबत असा काही आठवणीत? माझ्या आजी सोबत मी आलेलो होतो. माझ्या आजीने मी जन्मावा म्हणून माझं नवस केलेला होता माऊलीला, बगैर चप्पलच्या 5 वाऱ्या करेल म्हणून. त्यांची ती वारी सफल झाली आणि माझा जन्म झाला. आणि मग मी 5 वर्ष झाल्याच्या नंतर आजीच्या 5 वाऱ्या पूर्ण झालेल्या होत्या. मला अभिषेकाला म्हणून आजीने आणलं या वारीच्या वेळेला. मला तो प्रसंग आठवत आहे. आजीने मला पहिली एकादशी धरायला लावली. कागदाच्या पुडीमध्ये 1-2 शेंगदाणे बांधून दिली. म्हणली ही तुला पहिली एकादशी. म्हणलं काय करू ही? म्हणजे उद्या ह्याला उकलून खायचं, तुला एकादशी उपवास होऊन जाईल. असा एक तो प्रसंग आजीसोबतचा आहे. म्हणजे पूर्वी काय असायचं, आता सध्या जरा कुटुंब पद्धती वेगळी झाली, पण पूर्वी आपण एकत्र कुटुंब पद्धतीत होतो. त्याच्यामुळे आजी आजोबा काका या सगळ्यांसोबत खूप प्रेम असायचं आणि आजी आजोबा तर अगदी पूज्य, ते म्हणतील तो आपला शब्द असायचा. त्याच्या बाहेर आपण जात नव्हतं. पण सध्याची सामाजिक परिस्थिती जरा विषम झाली, त्यावर काय आपण संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं जो वारी करतो किंवा वारीचं ज्याला खरंच महत्त्व कळालेलं आहे, आपली जी पारंपरिक पद्धत आहे, कुटुंबामध्ये आई वडील असावेत का असावेत, कुटुंबामध्ये आजी आजोबा असावेत का असावेत, कुटुंबामध्ये बहीण भाऊ किंवा आपलं पूर्ण जो परिवार आहे एकत्रित कुटुंबाचं, ही वारकऱ्याच्या घरामध्ये ही असलीच पाहिजे. जसं आपण वारकरी म्हणून बाहेर मिरवतो तसंच आपल्या घरात सुद्धा या वारकरी आपण असण्याचे काही गुण दिसले. त्याच्यातला एक गुण म्हणजे सामुदायिक कुटुंब पद्धती आहे. आणि आपण म्हणजे घरात जी आजी आजोबा असेल, आई वडील यांची सेवा करणं, त्यांचा शब्द पाळणं, त्यांच्या शब्दाच्या बाहेर कधी न जाणं, हे तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे तुम्ही वारकरी म्हणून करत असाल तरी प्रत्येक कुटुंबाने हे पाळलंच पाहिजे. कारण आपली आता सध्याची जी कुटुंब पद्धती आहे त्यात नवरा बायको मुलं एवढीच ती चौकट आहे, तर ती थोडी अजून मोठी व्हायला पाहिजे. त्यात आई वडिलांचाही समावेश व्हायला पाहिजे, आजी आजोबांचाही समावेश व्हायला पाहिजे आणि फक्त त्यांना जवळ ठेवून फायदा नाही, तर त्यांच्या श्रद्धेने त्यांची आपण थोडी सेवा केली पाहिजे. किंवा आजच्या जगात फक्त सेवा म्हणजे आपण हातपाय दाबणे असं नाही, पण त्यांना वेळोवेळी ज्या काही गोष्टी हव्या आहेत, त्यांचं भावनिक समाधान असू दे, मानसिक त्यांना म्हणजे आपण काही सहारा देणं असू दे, आरोग्य वगैरे असू दे, अशा सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. काय वाटतं आपल्याला? हे दत्ता महाराज पिसाळ आमचे गावकरी पुण्याला असतात. यांच्या आजोबांनी ज्यावेळेस यांना हाताला धरून पोथीला, हाताला धरून भजनाला नेलं, त्यावेळेस आज ते मोठ्या व्यासपीठावर उभे आहेत. ही या मुलीची आजी आजोबा. मला असं वाटतंय जे आजी आजोबाकडून संस्कार मिळतात ते वडिलांकडून किंवा आईकडून मिळतील असं नाही. अगदी अगदी अगदी. त्यांच्याकडले संस्कार त्यांच्याकडे आहेत, आई वडिलाचे संस्कार त्यांच्याकडे आहेत, मोठ्या भावाचे संस्कार ते मोठ्या भावाकडेच आहेत. म्हणजे प्रत्येकाकडे एक वेगळा संस्कार देण्याचा कोठा त्यांच्याकडे आहे असं मला वाटतंय. आणि त्या प्रत्येकाचं एक महत्व वेगळं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. आपण जेव्हा म्हणजे आपलं एक विभक्त कुटुंब पद्धती निवडतोय तेव्हा कुठेतरी हा समाज या सगळ्या गोष्टीला मुकतोय आणि म्हणूनच की काय अनाथ आश्रमांची संख्या वाढते असं आपण म्हणू शकतो. बिलकुल बिलकुल. आपल्या दिंडीमध्ये योगायोगाने गुरुदास सेवा आश्रम अनाथालयाचे प्रमुख मावशी आणि त्यांच्यासोबत सुनताई म्हणून आहेत. त्या दोघींनी त्या आश्रमासाठी पूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. चला, त्यांचं एक मोठं पुण्याचा वाटा ते उचलत आहेत. पण वारकरी म्हणून आपण हा एक संदेश द्यायला हवाच की आपल्या आईवडिलाची सेवा किंवा आपल्या घरात असलेले वृद्ध यांची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. जसं की आपण त्या पांडुरंगामध्ये पांडुरंगाला पाहतो तसं मला वाटतंय आई वडील आणि आजी आजोबा वयोवृद्ध मंडळीत यांच्यात सुद्धा एक पांडुरंग आहे तो ओळखता आला पाहिजे आणि ती वारी शिकवते आपल्याला.
अगदी, कारण आम्ही काल हडपसर इथलं कव्हरेज केलं, परवा त्याच्या आधी आळंदीपासून वारीची विश्रांतवाडी त्याचा आम्ही कव्हरेज केलं. तर ह्या वारीत म्हणजे खूप असे हौशी जे वारकरी नाहीत असे दिसले, म्हणजे भाविक म्हणू शकतो की अगदी पांडुरंगाच्या वेशात, रुक्मिणीच्या वेशात छोट्या मुलांना येत आहेत, डोक्यावर धरून वारीत चालवतायत. पण हे चित्र फक्त तेवढ्या एका दिवसापुरतं मर्यादित न राहता खरं त्याला ते संस्कार दिले पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला वाटतंय ही 1 महिन्याची जी वारी आहे म्हणजे 18-19 दिवसाची, आपल्या सर्वांनाच एक शिकवण देऊन जाते. हा पांडुरंग परमात्मा प्रत्येकात आहे हेही शिकवून देऊन जाते. त्यानंतर आता तुम्ही पाहिलं असेल, एक सासूबाई आणि एक सुनबाई फुगुडी खेळल्या आणि सासूबाई सुनबाईच्या पाया पडल्या. मला वाटतं वारीतच होऊ शकतं. हा, हे वारीतच होऊ शकतं आणि इथूनच ते शिकायला मिळू शकतं. खूप मोठं शिकण्याचं केंद्र म्हणजे ही वारी आहे आळंदी पंढरपूरची. म्हणजे आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा वय म्हटलं की कुठेतरी एक असा रुतबा येतो की नाही मी ह्या वयाचा आहे, तू लहान आहे. पण ही वारी अशी आहे की तर लहान मोठा काही भेद नाही, स्त्री पुरुष असा भेद नाही, कोणता जाती नाही, धर्म नाही. म्हणजे ज्ञानेबा माऊलींनी, तुकाराम रायांनी जे सांगितलंय समानतेचा संदेश खरा या वारीत आपण जगत असतो. हो हो हो. आणि योग असं तुम्ही जे आता म्हणलात, इथं याती कुळ माझे गेले हरवून. आज आमच्या दिंडीमध्ये सर्व याती धर्मातील लोक आहेत. पण कोण यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. इथं कोणीही येऊ शकतं, कोणत्याही जातीचे. इथं जातीला कामच नाही, जाती व्यायाम नाही काम, जातीला काहीच घेणे देणे नाही. इथं एकच जात वारकरी, आणि वारकऱ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांच्या शब्दावर, त्यांच्या आचरणावर पाहत ही वारी पूर्ण करून एकात्मतेचा संदेश या वारीतून मिळतो. आणि आज ही वारी जेव्हा वैश्विक रूप धारण करते खऱ्या अर्थाने, जेव्हा लंडनहून पंढरपूरला वारी येते, हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं? मला एक वेगळा आनंद असा झाला, ज्या अर्थी लंडनच्या लोकांना या वारीचं महत्त्व कळालंय आणि या वारीचा भाव, या वारीतील सर्व चमत्कार किंवा या वारीत घडणाऱ्या चांगल्या गोष्टी, वाईट काहीच घडत आहे बरं, सगळ्या चांगल्या घडणाऱ्या गोष्टी. दर दिवसाला ॲट ए टाइम 2 वेळेला चूल पेटवावं लागते, 2 वेळेला चहासाठी पेटवावं लागते, 2 वेळेला घर तयार करावं लागतं, 2 वेळेला मोडावं लागतं. म्हणजे एका लग्नासाठी जेवढा लवाजमा लागतो त्याच्यात रेडीमेड घर असतं, पण इथं घर सुद्धा बनवावं लागतं. हा जो काही उपक्रम चालू आहे वारीमध्ये, मला वाटतंय या उपक्रमाची महती लंडनच्या लोकांना सुद्धा कळाली आणि वारी किती मोठी आहे ही त्यांनी त्यांच्या त्या कृतीतून दाखवलं. महाराष्ट्रातली ही वारी जगप्रसिद्ध नव्हे तर विश्वप्रसिद्ध आहे. आणि अध्यात्माची शक्ती काय आहे तेही कदाचित त्यांना कळली असेल. कारण आज आपण 30-40 वर्षात आपण बीपीच्या गोळ्या घेतो, शुगरच्या गोळ्या घेतो, झोपेच्या गोळ्या घेतो आणि मग आपल्याला झोप लागते. पण ही पांडुरंगाची वारी आणि अध्यात्माची कृपा अशी आहे की आपण बघू शकता की जमिनीवर आपण झोपत असतोय. आपल्या सगळ्यांचे टेंट अशा ठिकाणी आहे की हा अगदी मोकळा असा म्हणजे डोंगर महाळ आहे आणि तिथे आपल्या सगळ्यांनी आपले तंबू म्हणजेच आपल्या थोडक्यात घरं, जे तात्पुरते घरं आहेत त्या पण इथे उभारलेले आहेत. तर मग आपल्याला अशी कधी भीती वाटते का, कधी काही जनावर आलं, कधी काही चावलं, काय होईल? आतापर्यंतच्या प्रवासात किंवा आतापर्यंतच्या वारीच्या सगळ्या प्रसंगामध्ये कधीही असं घडलंच नाही. आणि महत्वाचा विषय असा आहे, पांडुरंगाच्या छंदामध्ये माऊली या नामस्मरणामध्ये असताना शरीर काय, प्राण काय, या सगळ्या गोष्टी विसरून जातो. आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपल्या राहुटीवरती येतो, तर परवाचा एक प्रसंग आहे, अचानक पाणी वाढल्यामुळं आम्हाला कुठेही झोपावं लागलं. तर अशा ठिकाणी झोपलो आम्ही, खडीचा ढीग होता आणि ते थोडासा हाताने पांगवला आणि तिथं झोपलो. तर रात्रभर आपण सपई नसेल तर झोप येत नाही, पण तिथं कधी झोप लागली, सकाळी अंग सुद्धा ताटलं नाही. हा चमत्कार आहे ह्या वारीतला. आणि हे फक्त वारकरीच करू शकतो, हे वारकरीच करू शकतात, हे विशेष आहे. कारण आता आम्ही जेव्हा बघतोय तेव्हा कुठे बसू दे, कुठेही झोपू दे, कुठेही निवारा असू दे नसू दे, कधी तक्रार केली नाही आणि त्याचा कधी कुणाला वाईट वाटलं नाही. कसं आहे, वारीत आल्याच्या नंतर पहिला दिवस असं वाटतंय कस काय गडे, हे स्त्री पुरुष एक ठिकाणी कस काय, मग स्नानाचा विषय बाहेर दिसायचा, हे सगळ्या विषय म्हणजे मनात येणाऱ्या गोष्टी. आपलं स्वयंपाक कसं होणार, जेवणार कसे आपण. 2 दिवस वारीत चालल्याच्या नंतर मनातले सगळे प्रश्न उकलतात, सगळ्या प्रश्नाचे उत्तर ह्या वारीत मिळतात. आणि किती श्रीमंती आहे आणि किती गरीब आहे याचा कसलाच भाव मनामध्ये राहत नाही, सगळे भाव विसरून जातात या वारीमध्ये. असा चमत्कार आहे वारीचा.
रामकृष्ण हरी माऊली, खरंच तुमचे खूप धन्यवाद. खूप छान विचार, आम्ही तुमचे विचार आमच्या माध्यमामुळे सगळ्या जनतेपर्यंत पसरू शकणार आहे आज. तर आपलं पुनश्च धन्यवाद आणि आभार. आपल्या या चॅनलचे मी कोटी कोटी आभार व्यक्त करतो. मला वाटतं वारकऱ्यांचे हे विचार आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत जाणार आहेत. हे विशेष आहे, हे विचार गेलेच पाहिजेत. त्यांना सुद्धा या वारीबद्दल भाव तयार झाला पाहिजे. आणि जे न येणारे आहेत, बघू जाऊ असं म्हणणारे, त्यांनी सर्व कामधंदे तिथंच ठेवून इकडे यावं, असं भाव तयार व्हावा, असं आपलं चॅनल आहे. आणि त्या चॅनलच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांना जे नाहीत तेही वारकरी त्यांनी सुद्धा पुढल्या वर्षी वारीत यावं आणि इथला आनंद घ्यावा. अगदी अगदी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.